सध्या सगळीकडे पुष्पा 2ची चर्चा सुरू आहे. म्हणजे तो चांगला आहे की वाईट आहे, चालला आहे की नाही चालला आहे, पहिला भाग खूप सॉलिड होता, हा ठीक आहे वगैरे वगैरे. सगळीजणं आपापली मतं व्यक्त करत आहेत. एक मात्र खरं की पुष्पा हिरो म्हणून, नायक म्हणून आपल्या सगळ्यांनाच आवडला आहे. कारण पुष्पामध्ये असलेला आत्मविश्वास, समाजाला झुकवण्याची ताकद. तो फारसा शिकलेला नाही, अतिशय गरिबीतून आणि समाजाच्या उपेक्षित वर्गातून आलेला आहे. पण तरीसुद्धा फ्लॉवर नाही, फायर है हम, हा त्याचा आत्मविश्वास कमाल वाटतो. पण आज मी तुम्हाला अशा एका महापुरुषाची गोष्ट सांगणार आहे जो आपल्या कर्तृत्वाने पुष्पाच्या कितीतरी पुढे गेला आहे. खरं तर तो महामानव आणि एखादा फिल्मी हिरो यांची तुलनाच होऊ शकत नाही. पण पुष्पा आवडणाऱ्या तरुण पिढीला या क्रांतिकारी संताची ओळख असणं नितांत गरजेचं आहे. म्हणूनच आज जाणून घेऊया देवकी नंदन गोपाला हा गजर करीत एका हातात गाडगे आणि दुसऱ्या हातात खराटे घेऊन जग बदलायला निघालेल्या संत गाडगे बाबांविषयी. पुष्पाचं उदाहरण घ्यायचं कारण गाडगे बाबा त्यांचे तरुणपणी असेच होते. डेबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचं मूळ नाव. डेबूजीला समजून घ्यायचं असेल ना तर फिल्मसारखं फ्लॅशबॅकमध्ये जायला हवं. डेबूजीचं गाव वऱ्हाडात. तेव्हा हा भाग बराचसा दुष्काळी, लोक अशिक्षित, शाळा ठाऊकच नाही, घरोघरी प्रचंड गरिबी, त्यातून लबाड सावकार फसवायला टपलेलेच, दारूचं व्यसन अतोनात पसरलेलं, वैद्यकीय उपचार वगैरे काही ठाऊकच नाही, कोंबडं कापायचं, भक्ताला बोलवायचं, हे असले उपाय. डेबूच्या लहानपणी त्याचे वडीलही दारूच्या आहारी जाऊन फार लवकर देवाघरी गेले. वडिलांनी मरताना डेबूला सांगितलं, डेबू, दारूचं व्यसन आणि कर्ज काढून धार्मिक कार्य करणं ह्या 2 गोष्टी करू नकोस. वडिलांचे हे शब्द ते कधीच विसरले नाहीत. हा डेबू म्हणजे कामाला वाघ. मामाच्या शेतात तो राबून काम करी, शरीरानं अतिशय तगडा, अन्याय सहन न होणारा. डेबूच्या मामाच्या शेतावर सावकाराने लबाडीने जप्ती आणली. शेत ताब्यात घेण्यासाठी तो गुंड घेऊन आला. तेव्हा पुष्पासारखाच डेबूसुद्धा त्या शेतात पाय रोवून उभा राहिला. त्या गुंडांना म्हणाला, तुमच्या बायकोचं कुंकू पुसून आलाय ना, मी आलोय, आता करूया सामना, बघूया कोण जिंकतंय ते. त्याचा पराक्रम पाहून गुंड तर पळालेच, पण सावकार सुद्धा घाबरला आणि दुसऱ्याच दिवशी त्याने त्या शेताचे कागदपत्र डेबूच्या हाती सोपवले. ही जमीन परत मिळाली हा डेबूचा एक मोठा विजय होता. या शेतजमिनीचं त्यानं अक्षरशः सोनं केलं आणि दारिद्र्यात खिचपत पडलेलं आपलं घर सुस्थितीला आणलं. जो अडला नडला त्याच्या मदतीला डेबूने धावून जावं हे ठरलेलंच. व्यसनापासून तो कटाक्षाने दूर राहील. त्याच्या आजूबाजूचा समाज अडाणी होता. शिक्षणाचा गंध कुणाला नव्हता. अंधश्रद्धा प्रचंड. मूल झाल्यावर गावाला कोंबड्याचं जेवण दिलं पाहिजे, दारू पाजली पाहिजे, नाहीतर मूल जगत नाही असा समज. डेबूने मात्र आपल्या मुलीच्या बारशाला जिलबीचं जेवण दिलं. हे असं काही पहिल्यांदाच घडत होतं. दारू आणि कोंबडी नाही म्हटल्यावर लोक चिडले, पण डेबूजी आपल्या मतावर ठाम राहिला. हळूहळू त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या विचारातही परिवर्तन घडू लागलं. वयाच्या 28व्या वर्षी जे आपल्याला कळतंय ते लोकांना सांगितलं पाहिजे या भावनेतून वैराग्य येऊन डेबूजीने घर सोडलं. सिद्धार्थ गौतमाने सोडलं होतं ना तसंच. मग 12 वर्ष तो गावोगावी फिरला. घरातून बाहेर पडल्यानंतर अडल्या नडल्याला मदत करत मिळेल तो भाकर तुकडा खाऊन त्यानं जणू तपश्चर्या केली आणि अशा प्रकारे गाडगे बाबांचा जन्म झाला. या काळामध्ये गाडगे बाबा कोण हे कुणालाच माहीत नव्हतं. डेबू मात्र वाटेने चालत असताना जो अडचणीत दिसेल त्याच्या मदतीला जाई. कुणा बाईला मोळी उचलायला मदत कर, कुणाची बैलगाडी चिखलात फसली आहे तर ती बाहेर काढून दे, कुणाच्या शेतात काही काम अडलं असेल तर त्याला मदत कर. काम केलं की धन्यवादही न घेता डेबू निघून जाई. आपल्या परिसरात एका तरुणाच्या रूपात देव फिरतो आहे असं तेव्हा त्या परिसरात म्हटलंच आहे. हजारो खेडी, गावं आणि शहरं पायी तुडवत डेबूजीची भटकंती सुरू असताना
समाजातील लहान मोठ्या घटनांचं त्याचं निरीक्षण अखंड चालू होतं. लोकांचं नेमकं काय चुकतं, त्यांना कोण आणि कसं फसवतं, काय केलं म्हणजे हा अडाणी भोळा बहुजन समाज जागा होऊन योग्य गोष्टींचा शोध आणि बोध घेऊ लागेल, हे एकच विचारांचं चक्र त्याच्या मस्तकी सारखं भिरभिरत असायचं. ही अशीच एक विलक्षण घटना. अज्ञानामुळे कशा प्रकारे माणसं लाचार होत असत त्याची आता या काळात आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. एका अशिक्षित महाराचा मुलगा मुंबईला कामावर गेला होता. पुष्कळ दिवस त्याचं खुशालीचं पत्रही नव्हतं. एकदाचं खुशालीचं पत्र आलं, पण आता गावामध्ये वाचणारा शहाणा कुठे सापडणार. त्या अडाणी माणसाने एका सुशिक्षित गावकऱ्याला गाठलं. दादा, पोराचं पत्र आलंय मुंबईहून, जरा वाचूनशी दावा. त्या माणसानं पत्र हाती घेतलं आणि म्हणाला, ही माझी लाकडं पडली आहेत, ती दे आधी फोडून, मग दाखवतो वाचून. त्यानं बापाच्या काळजीनं विचारलं, पण पोरगं खुशाल तर आहे ना, तेवढं तरी आधी सांगा. आधी लाकडं फोड, मग सांगेन पत्र वाचून. तास दीड तास खपून त्याने 2 गाड्याभर लाकडं फोडून ढिगारा रचला. मध्ये मध्ये पोरगं खुशाल तर आहे ना, तेवढं तरी वाचून सांगा की, अशा त्याच्या विनवण्या सुरू होत्या. पण त्या गृहस्थाचा मात्र एकच धोशा, आधी लाकडं फोड मग सांगतो. अखेर 2-3 कठीण गाठीचे उंडके त्याला अगदी फुटेनात. तो थकून गेला आणि म्हणाला, दादा, तुम्हाला पत्र वाचायचं नसेल तर परत द्या, मी दुसऱ्या कुणाला तरी वाचायला सांगतो, पण या गाठी फोडण्याची ताकद आता नाही आहेत. त्यावर उत्तर आलं, गाठी फुटत नसतील तर पत्रही मिळणार नाही, परत जा, चालता हो. महारानं कपाळावर हात मारून घेतला. निराश होऊन तो परत फिरणार तितक्यात तिथे डेबूजी आला. डेबूजीने लांबून हा बिनमाणुसकीचा तमाशा पाहिला होता. तो मध्ये पडून म्हणाला, मी गाठी फोडून देतो, पण त्या बिचाऱ्याला पत्र वाचून दाखवा. मग डेबूजी त्या महाराला म्हणाला, बाबा, तू आणि मी आपण दोघंही गाढव आहोत. 4 अक्षरं शिकलो असतो तर कशाला तुझी ही अवस्था झाली असती, आणि मलाही तुला मदत करणं शक्य कुठे आहे, कारण शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे धोंडा. या वेळेपासून डेबूजीने आपल्या कीर्तनामध्ये शिक्षणाच्या महात्म्यावरती भर द्यायला सुरुवात केली. मग त्यानं जागोजाग अनेक शाळा सुरू केल्या. पाहता पाहता डेबूजीचा गाडगे बाबा झाला. हजारो मुलं त्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे शिकू शकली, त्यांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यांचं हे शिक्षण प्रचाराचं कार्य इतकं महान आहे की ज्या डेबूला कधी शाळेत जाणंही नशिबी नव्हतं, त्याच डेबूच्या नावाने म्हणजेच गाडगेबाबांच्या नावाने आज अमरावतीमध्ये संत गाडगेबाबा विश्वविद्यालय अर्थात संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी कार्यरत आहे. गाडगेबाबांच्या कीर्तन प्रवचनांना प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यांच्या सांगण्यावरून लोक हजारोंच्या नव्हे लाखांच्या देणग्या देऊ लागले. या देणग्यांमधून त्यांनी अनेक शाळा बांधल्या, धर्मशाळा उभ्या केल्या, नदीकाठी घाट बांधले, अन्नछत्र चालवली. गाडगेबाबांच्या हातातील फुटक्या गाडग्याचा तुकडा हा जणू कामधेनू होता. त्या काळामध्ये त्यांनी घडवून आणलेल्या बांधकामांचं एक सचित्र पुस्तक आहे. हे पुस्तकच 100 पानी आहे, म्हणजे किती इमारती बांधल्या असतील बघा. त्या काळात लोकांनी लाखाच्या देणग्या दिल्यात आणि या सगळ्या इमारतींचा आराखडा गाडगेबाबा स्वतः सांगत असत. एखाद्या इंजिनियरलाही लाजवेल असं त्यांचं नियोजन असे. सगळा हिशेबही अगदी चोख. आणि बाबांचं कीर्तन म्हणजे तरी काय, कीर्तनासाठी अमुकच व्यवस्था हवी, अमुकच भजनी साथीदार हवे, दिव्याबत्त्यांची रोषणाई हवी, असा कुठलाही बडेजाव नाही. बाबा कीर्तन करा ना असं लोकांनी म्हटलं की त्यांनी उचललेच 2 दगड. हो, टाळसुद्धा लागत नसत, 2 दगडही त्यांना पुरायचे. आणि मग गोपाला रे गोपाला, देवकी नंदन गोपाला असं म्हणत भजनाला सुरुवात व्हायची. बाबांचा मुख्य कटाक्ष असायचा तो अंधश्रद्धांवरती. म्हणजे सगळ्याच रीतीभाती सोडा असं काही त्यांचं म्हणणं नसे. आपल्या समाजाला एकदम ते झेपणारही नाही याचं त्यांना भान होतं. पण हे सारं करत असताना, या रीतीभाती पाळत असताना आपला विवेक जागृत हवा असा त्यांचा आग्रह असे. आणि हे सारं प्रबोधन आपल्या कीर्तनातून ते करत असत. ती शैलीसुद्धा इतकी बहारदार होती. त्यांची स्टाईल आजच्या स्टँडअप कमेडियनलाही लाजवेल अशी असे. त्यातल्या रोखठोक विनोदाने लोक हसता हसता विचार करू लागत. आता सत्यनारायणाचंच उदाहरण घ्या ना. अनेक ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेनंतर गाडगेबाबांचं कीर्तन ठेवलेलं असेल आणि अशा वेळेस बाबा कीर्तनामधून सांगत, आता हा सत्यनारायण देव
लोकांनी तयार केलाय. चांगला सोयीस्कर देव आहे बरं का. हा ₹1.25 हवा तो नवस पुरा करतो. ₹1.25 हल्ली मजूर मिळत नाही, आणि मिळाला तर चांगलं नीट काम करेल याची काय गॅरंटी. पण हा देव तसा नाही. केला नवस बिनचूक पार पाडतो. मगाशी तुम्ही पोथी ऐकली असेलच की, ती कलावती का लीलावती. अहो, त्या साधू वाण्याची बोट समुद्रात बुडाली, पार गेली रसातळाला. तर या बाईनं सत्यनारायणाचा प्रसाद खाताच बोट आली की ठणठणीत पाण्यावर. हाय का नाही देवाचा चमत्कार. मला सांगा, गेल्या 2 महायुद्धात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, या देशांच्या शेकडो मोठमोठ्या बोटी महासागरात बुडाल्यात. त्या बाहेर काढण्याची ही सत्यनारायणाची सोपी युगत अजून त्यांना कुणी का बरं सांगितली नसेल. मी काय म्हणतो, बंदरावर एक मोठा सत्यनारायण करूया. त्याचा प्रसाद सगळ्यांनी खाल्ला का भराभरा बुडालेल्या बोटी येतील की बाहेर, येतील की नाही, तुम्हीच सांगा. बाबांनो, सगळ्या पोथ्या पुराणात हे असले चमत्कार रगड लिहिलेले असतात. पण आपण समजून घेतलं पाहिजे. खरं काय खोटं काय तपासलं पाहिजे ना. का मेंढ्यांमागे मेंढ्यांसारखं धावत सुटायचं. मला तर वाटतं माणूस हाच एक मोठा चमत्कार आहे. म्हणजे बघा, आपला शेतकरी शेतात एवढे कष्ट करतो आणि मातीचं सोनं करतो, पण तरी बी आपला शेतकरी उपाशीच आहे. हा बी एक चमत्कारच नाही का. मग या चमत्काराचं मूळ शोधायचं का कोण बाबा कुठे कसा गडप झाला, का एक बाबा 10 ठिकाणी एकदम दिसला, या असल्या चमत्कारांची चर्चा करायची. तुम्हीच विचार करा बाबांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही ज्यांच्या कीर्तनाला येऊन बसायचे असा हा अवलिया संत. फकीरी में बादशाही म्हणतात ना, तसं आयुष्य ते जगले. नमस्कार करणाऱ्याच्या पाठीत दणका द्यायचे. मी कुणाचा गुरु नाही आणि कुणी माझा चेला नाही असं म्हणायचे. त्यांनी जेवढ्या संस्था उभ्या केल्या त्या सगळ्या संस्थांच्या नियमावलीमध्ये एक नियम असायचा की गाडगे बाबा आणि त्यांच्या कुटुंबियांना या संस्थेत कोणतीही विशेष सवलत आत्ता वा भविष्यात मिळणार नाही. आता या पार्श्वभूमीवर सध्याच्या बाबा आणि बुवांविषयी काय बोलूया. तुम्ही तर सगळं पाहताच आहात. असं 20 डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिवस. 25 डिसेंबरला सांताक्लॉज बाबाची आठवण आपणा सगळ्यांनाच होणार. पण 20 डिसेंबरला गाडगे बाबांची आठवणसुद्धा प्रत्येक घराला व्हायला हवी, हो ना. गाडगे बाबांची अनेक सुंदर चरित्र आज उपलब्ध आहेत. अनेक थोर विचारवंतांनी ती लिहिली आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं चरित्र हे सुद्धा आज संकेतस्थळांवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक आम्ही सोबत देतोय. त्याचबरोबर गोनी दांडेकर यांनीही बाबांवरती पुस्तकं लिहिली आहेत. कारण गोनी दांडेकरांना तर गाडगे बाबांचा सहवासही लाभला होता. गाडगे बाबांना पाहिलेली अनेक माणसं आजही हयात असतील, अनेक ज्येष्ठ नागरिक असे असतील. कारण 1956ला त्यांचं देहावसान झालं. पण या एवढ्या कमी काळामध्ये जर आपण त्यांना विसरलो तर कृतज्ञ ठरू. याचसाठी इन्क्रेडिबल मराठीच्या माध्यमातून आजचा हा भाग आम्ही सादर केला. या भागाचं चित्रीकरण आज तुम्ही कदाचित पाहतही असाल. मी एक मालिका करते आहे सन मराठी या वाहिनीवर, प्रेमाचं रंग यावे. सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता ही मालिका आपण पाहू शकता. तर या मालिकेचं आमचं जे चित्रीकरण स्थळ आहे त्याच ठिकाणी आज हा भाग मी सादर केला. या निमित्ताने जगदंब क्रिएशन्स, आमची जी निर्मिती संस्था आहे, त्यांचे मी आभार मानते की त्यांनी यासाठीची अनुमती मला दिली. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे जाणून घ्यायला आम्ही खूप उत्सुक आहोत. तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समधून नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. ही माहिती गाडगेबाबांविषयीची असेल किंवा आपल्या इतरही भागातून मराठीविषयीची, आपल्या संस्कृतीविषयीची माहिती पोहोचवण्याचा एक छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असतो. ती अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हीही आमच्याबरोबर या. आणि त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला ठाऊकच आहे. या भागाला पसंती द्या, अर्थात लाईक करा. हा भाग अनेकांपर्यंत पोहोचवा, पुढे पाठवा, प्रसारित करा, अर्थात शेअर करा. आणि मधुरा वेलणकर साटम या आपल्या यूट्यूब वाहिनीचे जर अजून सभासद झाला नसाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि सभासद व्हा. अशाच वेगळ्या विषयासह भेटूया पुढच्या भागामध्ये. तोवर नमस्कार.